आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचा जागरसुद्धा आहे. तर महालक्ष्मीच्या जागरा दिवशीच आमच्या इकडं देवीला नैवेद्यासाठी थालीपीठ बनवतात. तर थालीपीठासाठी मी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि शेंगदाणे ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर त्याचबरोबर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन असं हे प्रमाण मी थालीपीठासाठी इथं घेतलेलं आहे. तर चवीपुरतं मीठसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. थोडीशी हळद ॲड केलेली आहे. 1 चमचाभर गरम मसालासुद्धा ह्याच्यामध्ये मी घातलेला आहे आता. आणि जी हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते 2 चमचे मी ह्याच्यामध्ये आता ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर आता मी बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर एकत्रितरित्या ह्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मी आहे ते आता मळून घेणार आहे. घट्टसर असं हे पीठ मळून घेणार आहे. पीठ मळल्याच्या नंतर 10 मिनटं मी हे बाजूला ठेवलं होतं. त्याचनंतर एका सुती कापड ओलं करून घेतलेलं आहे आणि एक छोटासा गोळा घेऊन ही थालीपीठ आहे ती मी आता थापून घेत आहे. बघू शकताय तुम्ही बोटाच्या साहाय्याने पातळ असं थालीपीठ जे आहे ते आपल्याला इथं थापून घ्यायचं आहे. तोपर्यंत तवासुद्धा गरम झाला होता. तर मस्तपैकी ह्याला 4 ते 5 असे होल पाडून घेतलेत आणि नंतर मी तव्यावर टाकून मग हे मस्तपैकी थालीपीठ भाजण्यासाठी ठेवलेलं आहे. तर त्या होलमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे थालीपीठ जी आहे ती चांगली भाजली जातात. तर बिल्डिंगमध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता. तर तिकडंसुद्धा मी सहभाग घेतला होता होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये. तर तिकडं होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू होता आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग घरी आल्याच्या नंतर आईंना मस्तपैकी जेवायला वाढलं आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी असं जेवण केलं. धन्यवाद.